पुणे जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर आपल्यासोबत आहे. सचिन भाऊ, आपण पाहतोय शिवसैनिकांनी एक पाऊल मागे घेतले, मोठे त्याग केले भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी. आपण पाहतोय मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आता आघाडी घेतलेली आहे. कशा पद्धतीचं वातावरण दिसते भोसरीमध्ये? नाही, चांगली आहे. आणि विशेषतः इकडे एक स्पष्ट आहे की काही जरी झालं तरी आमच्या नेत्याला त्या एक नंबरच्या खुर्चीवरती बसण्यासाठी पाहिजे ते त्याग करायची आमची तयारी आहे. अर्थात लगेच आम्ही मुख्यमंत्र्यांचा दावा केला अशातला भाग नाही, पण ज्या पद्धतीने जे नाट्यक्रम झालं आणि जे घटनाक्रम झालेले आहेत, ही चीड जी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, त्याची एक भावना आणि त्याला एक वचपा काढण्याची एक संधी या निमित्ताने मिळाली. म्हणून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जे पक्षाच्या अध्यक्षांनी नेत्यांनी जे आदेश दिले त्याचा तंतोतंत पालन करण्याचं काम भोसरीमध्ये रवी लंडगेजी असतील, धनंजय अल्लाड असतील, सुलभाताई उबाळेताई असतील, या सर्वांनी मिळून करण्याचं काम केलं. कारण शेवटी आमचा एकच टार्गेट आहे की बा इकडे परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन आमच्या स्वार्थासाठी नाही, पिंपरी चिंचवड आणि भोसरीमध्ये परिवर्तन हे भोसरीकरांसाठी आहे. इकडच्या नागरिक सुविधा, ज्यावेळी आम्ही मुंबईशी तुलना करतो, आज मुंबईला पण देखील 2 वेळा पाणी आहे, मुंबईला चांगले रस्ते आहेत, महानगरपालिकेची सेवा आहे, शिक्षणा क्षेत्रामध्ये देखील IBC CBSE शाळेचा मोठ्या प्रमाणावरती दर्जा सुधारण्याचं काम कोणी केलंय? शिवसेनेने केलं. मग इकडे का नाही? आणि म्हणून अभी तो ये सिर्फ झाकी आहे, असली पिक्चर महानगरपालिका में बाकी आहे, या भावनेतून आम्ही काम करण्याचा प्रयत्न. कामगारांचं तुम्ही नेतृत्व करता भोसरी विधानसभेत मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, त्यांचे प्रश्न कुठेतरी प्रलंबित राहिल्याची भावना ते व्यक्त करताय. एकंदरीत कसं पाहताय? ही आहेत वस्तुस्थिती आहेत. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल किंवा अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांचे प्रश्न सुटत नाहीये, युनियन केली तर त्यांना काढले जातात, अनेक उदाहरणं देता येतील. मी त्याची चर्चा इकडे करू इच्छित नाही, कारण मी पण शेवटी त्यांचा कामगारांचा एक नेता या नात्याने आहे. आणि या सर्व गोष्टी करून घेऊन लोकांना न्याय मिळाला पाहिजे, उद्योग वाढलं पाहिजे, ही आमची भूमिका. आज या जिल्ह्यातला बाजूच्या परिसरामध्ये तळेगाव मधला 1 लाख लोकांचा रोजगार आता असलेला फॉक्सकॉन गुजरातला जातो. आणि इकडे 1+2, 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री तोंडात बोट घालून बसलेले आणि ते सांगतायत यापेक्षा मोठे उद्योग आणून दाखवा ना. 2 वर्षामध्ये किती लोकांना रोजगार दिला, किती उद्योग आले, किती लोकांना हाताला काम मिळालं. फक्त 1500 रुपये एका हातामध्ये द्यायचं आणि दुसऱ्या हातातून महागाई वाढून घेऊन त्यांच्याकडनं पैसे कापून घ्यायचे. ही जी दुपटलीची भूमिका आहे ही दुर्दैवी आहे. नक्कीच आपण पाहतो आपल्यासोबत पुणे जिल्ह्याचे ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर होते. त्यांना देखील विश्वास आहे की या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होईल, कारण मागील काही वर्षांपासून या ठिकाणी कामगारांचे प्रश्न असतील, स्थानिक नागरिकांचे प्रश्न असतील, ते कुठेतरी प्रलंबित राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन बांधा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.